मराठा विद्याप्रसारक समाज KTHM महाविद्यालय मराठी विभाग वर्ग FY BCom सत्र पहिले. अभ्यास पत्रिका शीर्षक भाषा साहित्य आणि कौशल्य विकास. अभ्यास पुस्तिका उत्कर्ष वाटा. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण BVGची यशोगाथा या पाठाच्या निम्म्या भागाचे अभिवाचन ऐकले होते. आता या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये आपण BVGची यशोगाथा या लेखाचे उर्वरित भागाचे अभिवाचन ऐकणार आहोत. हनुमंतरावांनी 1994 मध्ये BTech पूर्ण केले आणि त्यांना ग्रॅज्युएट ट्रेनी म्हणून टाटा मोटरच्या टेल्कोमध्ये नोकरी मिळाली. टेल्कोमध्ये काम करताना मेहनतीबरोबरच स्मार्ट वर्कचाही फायदा होतो याचा अनुभव आला. गणेश लिमये त्यावेळी सहाय्यक विकास विभागामध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी होते. त्यांच्या मदतीने हनुमंतरावांनी अनेक वर्षापासून भंगारात पडलेल्या गाड्यांपासून वापरात येणारे मटेरियल तयार केले आणि त्यातून कंपनीचे 2 कोटी रुपये वाचवले. त्या काळात टेल्कोतील नोकरी खूपच प्रतिष्ठेची मानली जात होती आणि तेथे नोकरी लागल्यामुळे हनुमंतराव हे खूप मोठे झाले आहेत. त्यांनी शब्द टाकला तर कोणालाही नोकरी मिळू शकते अशी चर्चा गावामध्ये होती. गावाकडील माणसे त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत होते. रंगकामासाठी 4 कामगारांची टीम होती, मात्र हे काम पुरेसे नव्हते. शेवटी हनुमंतरावांनी टेल्कोच्या व्यवस्थापकाशी भेट घेतली आणि या माणसांसाठी काही काम मिळू शकतं का अशी विचारणा केली. त्यावर कंपनीच्या कर्मचाऱ्याला काम मिळू शकणार नव्हते, मात्र एखादा ट्रस्ट किंवा सोसायटीला असे काम मिळू शकते असे व्यवस्थापकांनी सांगितले आणि त्यावेळी त्यांना भारत विकास प्रतिष्ठानची आठवण झाली. अशा पद्धतीने 22 मे 1997 रोजी भारत विकासला पहिले हाऊसकीपिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. पहिल्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये इंडिकाचा प्रकल्प स्वच्छ ठेवण्याचे काम होते आणि यामध्ये 8 जणांना रोजगार मिळाला. या पहिल्या कॉन्ट्रॅक्टच्याच वेळी हनुमंतरावांना त्यांचे सहकारी आणि विश्वास या गोष्टींचा वेगळा अनुभवही आला. हाऊसकीपिंगचे काम मिळेल असा अंदाज जानेवारीमध्येच आला होता आणि उमेश माने यांनी त्याच वेळी भारत विकासच्या कामासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. पहिला कॉन्ट्रॅक्ट 8 जणांवर लक्ष ठेवण्याचे काम उमेश यांच्याकडे देण्यात आले होते आणि उमेश यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आजही हनुमंतराव हे भरभरून बोलतात. आजही मार्केटिंग आणि वित्तपुरवठा या गोष्टी हनुमंतराव पाहतात, तर कंपनीमध्ये उपाध्यक्ष असणाऱ्या उमेश यांच्याकडे सर्व कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे. पहिल्या कॉन्ट्रॅक्टबरोबरच भारत विकासच्या घौडदौडीला सुरुवात झाली. पहिल्या वर्षी कंपनीने 8 लाखाची उलाढाल केली आणि दुसऱ्याच वर्षी हा आकडा 56 लाखापर्यंत पोहोचला. तोपर्यंत हनुमंतराव टाटा मोटर्समध्ये काम करत होते. 1999 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि BVGच्या कामामध्ये पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी नोकरी सोडण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर भारत विकास प्रतिष्ठानचे नाव बदलून भारत विकास सेवा असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी टाटा मोटर्सच्या इंडिका प्रकल्पामध्येच यांत्रिक स्वच्छता कॉन्ट्रॅक्टही मिळाले. या कामासाठी 60 लाख रुपयांची यंत्रे आणली होती आणि त्यासाठी टाटा फायनान्सच्या माध्यमातून वित्तीय मदत मिळाली होती. कंपन्यांना त्यांचे प्रकल्प स्वच्छ ठेवायचे असतात आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळेपर्यंत ते महागड्या यंत्रांची खरेदी करत नाहीत. हे व्यवसायातील गुपित हनुमंतरावांच्या लक्षात आले होते. टाटा मोटर्समधील यशानंतर
बँगलोरमधील बी पॉवरमधून कामाविषयी विचारणा करण्यात आली. पुण्यातून 8 कामगार आणि यंत्रांसह एका रात्रीत BVGचा चमू बँगलोरला पोचला आणि 3 दिवसात हा प्रकल्प स्वच्छ केला. उद्घाटनापूर्वी 3 दिवसातच काम चोख बजावल्यामुळे बी पॉवरचे व्यवस्थापन BVGवर एकदम खुश झाले. त्यांच्याच संपर्कातून आणखीन कामे मिळाली आणि कंपनीच्या विस्ताराला सुरुवात झाली. अल्पावधीतच चेन्नई, हैदराबाद या शहरांमधून कामाविषयी विचारणा होऊ लागली. कंपनीचा विस्तार होत असतानाच हनुमंतरावांनी गावाकडील नाळे कायम ठेवली. अन्य कोणत्याही शहरामध्ये काम सुरू करताना 30% कर्मचारी पुण्याहून पाठविण्यात येतात, तर 70% कर्मचारी स्थानिक असतात. पुण्याहून कर्मचारी पाठविताना थोडा खर्च येतो. दीर्घकालीन दृष्टीने ही गोष्ट फायद्याची ठरते हा विश्वास BVGचा आहे. 2003 मध्ये BVGची उलाढाल 4 कोटी रुपयापर्यंत पोहोचली. यातील नफा 10-12% होता. हेच वर्ष कंपनीसाठी अतिशय ऐतिहासिक ठरले. संसदेच्या ग्रंथालयाच्या देखभालीचे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले. श्रीनिवास नावाचे एक मुख्य इंजिनियर त्यावेळी कार्यरत होते. एखाद्या मोठ्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा त्यांचा विचार होता. या कामासाठी 40 लाख रुपयापर्यंतची यंत्रे विकत घ्यावी लागणार होती. हे कॉन्ट्रॅक्ट 6 महिन्यांसाठीच होते. त्यामुळे अन्य कंपन्या धोका पत्करायला तयार नव्हत्या. BVGने विश्वासाने हा धोका स्वीकारला. श्रीनिवासन यांच्या अपेक्षांना खरे उतरल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट आणखीन 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आले. त्यानंतर 2004 मध्ये कंपनीने आणखीन पुढचा पल्ला गाठला. तो म्हणजे राज्यसभा, लोकसभेच्या स्वच्छतेची जबाबदारी BVGकडे आली. या निविदांच्या प्रक्रियेमध्ये सुरक्षा संस्थांनी अडथळे आणले होते. दोन्हीही सभागृहांमध्ये खाजगी व्यक्तींना कसा प्रवेश द्यायचा असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे पहिल्या महिन्यात BVGचे कर्मचारी फक्त या सभागृहाच्या बाहेरील भागातच स्वच्छता करत होते. साहजिकच खासदारांना आतील आणि बाहेरील फरक लक्षात येत होता आणि ते त्याची विचारणाही करू लागले. त्यावर सभापतींनी हस्तक्षेप केला आणि संपूर्ण इमारतीच्या स्वच्छतेची जबाबदारी BVGकडेच द्या अशी सूचना केली. अशा पद्धतीने अतिशय मानाने BVGने संसदेच्या कामाची जबाबदारी स्वीकारली. संसदेची जबाबदारी आल्यानंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानाची जबाबदारीही कंपनीकडे आली. पंतप्रधानांना सकाळी फिरण्यासाठी लाल रंगाच्या दगडांचा एक मार्ग तयार करण्यात आलेला होता. मात्र त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते आणि पूर्णपणे तो काळा झाला होता. हे दगड स्वच्छ कराल का अशी विचारणा BVGला करण्यात आली. त्यावर होकार देतच काम एकदम चोख बजावण्यात आले. या कामाबरोबरच पंतप्रधानांच्या संपूर्ण निवासस्थानाची जबाबदारी BVGकडे आली. त्यानंतर राष्ट्रपती भवनाची जबाबदारी आली आणि कंपनीच्या मुकुटामध्ये शिरपेच रोवला गेला. या काळामध्ये कंपनीचा व्यवसायही वेगाने वाढत होता. टाटा मोटर्सकडून जमशेदपूरच्या प्रकल्पासाठी काम करण्याची विचारणा करण्यात आली. त्याच पाठोपाठ रुद्रपूरच्या प्रकल्पाचे काम पूर्ण आले. टाटा मोटर्सच्या पहिल्या इमारतीच्या कामासाठी फक्त 12,000 रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. आता विविध सेवांसाठी दर महिना 1 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. टाटा पाठोपाठ बजाज, महिंद्रा, अशोक लेलँड, हुंदाई,
फियाट यासारख्या ॲटो क्षेत्रातील सर्व दिग्गज कंपन्या BVGकडूनच सेवा घेत होत्या. यांत्रिक पद्धतीने स्वच्छतेचे काम करतानाच बागाची निगा राखण्याची कामे मिळाली. त्याला पुढे इलेक्ट्रिक आणि इमारतीच्या देखभालीचीही जोड मिळाली. ॲटो क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच ONGC, ITC, हिंदुस्तान लिव्हर आणि अगदी भारतीय रेल्वे यासारख्या कंपन्याही BVGच्या यादीमध्ये आल्या. एका ग्राहकाचे समाधान करा, तो आणखीन ग्राहक तुमच्यापर्यंत घेऊन येईल, एवढे सोपे सूत्र BVG वाटचालीमध्ये वापरण्यात आले होते. सरकारी संस्था आणि खाजगी कंपन्या यांचा ताळमेळ राखण्यात BVGला यश आले होते. एकेकाळी एका महिन्यासाठी 10-20 हजार रुपयांचे काम BVGसाठी खूप मोठे वाटत होते. मात्र आता एका महिन्यासाठी 1 कोटी रुपयापेक्षा कमी किमतीचे काम घ्यायचे नाहीत असा दंडकच निर्माण केला आहे. राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांच्या स्वच्छतेचे काम BVGला देण्यात आले आहे. दर महिना 4 कोटी रुपयांचे हे कॉन्ट्रॅक्ट असून एका वर्षाला 48 कोटी रुपयांचे हे काम आहे. BVGची वार्षिक उलाढाल आता जवळपास 2000 कोटी रुपयापर्यंत गेली आहे. अगदी गुवाहाटीपासून चेन्नईपर्यंत 12 राज्यांमध्ये 22 ठिकाणी BVGच्या शाखा आहेत. कंपनीचा 60% व्यवसाय खाजगी क्षेत्रातून येत असून उर्वरित कामे सरकारी संस्थांची आहेत. यामध्ये BVG जवळपास 300 संस्थांबरोबर काम करत असून यातील काही कामे अजिबात व्यावसायिक नाहीत. सामाजिक जबाबदारीतूनच बाबा रामदेव यांचे पतंजली योगपीठ, श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाची निगा राखण्यात येते. महाराष्ट्रातील आळंदी, पंढरपूर, तुळजापूरसह 6 मोठ्या मंदिरांची स्वच्छताही BVGकडून राखण्यात येते. कामाचा दर्जा राखल्यामुळेच हे यश मिळाले असल्याचे सांगतानाच कोणत्याही कामासाठी चेकलिस्टचे काटेकोर पालन करण्यात येते. टाटा मोटर्सच्या सिंगूर प्रकल्पासह टाटा आणि फियाटच्या अनेक प्रकल्पांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी BVGने यशस्वीपणे पेललेली आहे. स्वच्छता आणि हाऊसकीपिंग हाच BVGचा मुख्य व्यवसाय असला तरीही ऊर्जा, इलेक्ट्रिकल सुविधा आणि कचऱ्याचे व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचा विस्तार होत असतानाच सामाजिक दायित्वाचे भानही BVGने चोखपणे पार पाडले आहे. कंपनीने सामाजिक दायित्वातूनच महाराष्ट्र सरकारच्या 108 क्रमांकाच्या सेवेअंतर्गत 1000 ॲम्ब्युलन्स सुरू केलेल्या असून दुर्गम खेड्यांमध्येही त्यांची मदत होत आहे. अनेक रुग्णांना त्यातून जीवनदान मिळाले असून 100 पेक्षा जास्त बाळांचा जन्मही याच ॲम्ब्युलन्समध्ये झालेला आहे. सामाजिक दायित्वाचेही कंपनीने भान विस्तारित आहे. स्वच्छता देखभालीच्या क्षेत्रामध्ये ठसा उमटविल्यानंतर BVGने नव्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले आहे, ते म्हणजे विषमुक्त शेती. या क्षेत्राकडे एक चळवळ म्हणून पाहण्याची हनुमंतरावांची भूमिका आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच सामान्य माणसाला मिळणारे अन्नधान्य विषमुक्त असावे. ते पिकवताना कोणतेही विषारी कीटकनाशक औषध वापरण्यात येऊ नये, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेल्या कामामध्ये त्यांना चांगलेच यश येतानाही दिसत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतानाच विषमुक्त शेतीची चळवळ हाती घेण्याचा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पुढील 5 वर्षांमध्ये शेतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्यांचा संकल्प आहे. यासाठी त्यांनी
अनेक प्रयोग हाती घेतले असून त्यात शेळ्यांच्या दुधापासून चीज तयार करणाऱ्या फ्रान्सच्या एका कंपनीबरोबर करारही केलेला आहे. असे अनेक प्रयोग त्यांनी हाती घेतले आहेत. शेतकरी, शेतीतज्ञ, शास्त्रज्ञ यांच्या नियमित भेटी घेऊन त्यांनी या क्षेत्रातील वास्तव, त्याची गरज आणि क्षमता समजून घेतली. रासायनिक औषधांच्या वापरामुळे शेतमालाची उत्पादकता कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. विषारी शेतमालामुळे मानवाला कर्करोगासारखे आजार होत असल्याचे अनेक डॉक्टर्स व संशोधकांनी गायकवाड यांना सांगितले. त्यांनी कंपनीची टीम ते समजून घेण्यासाठी कामाला लावली. त्यातून त्यांनी विषमुक्त शेती व निरोगी भारत घडविण्याचा संकल्प केला. क्षारयुक्त पाण्याच्या पिकांवर परिणाम होत असल्याचे लक्षात येताच जलसुधार यंत्र विकसित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बीव्हीजी सोलर ट्रॅपही तयार करण्यात आले. या ट्रॅपच्या वापरामुळे सर्वच प्रकारच्या शत्रू किडींवर नियंत्रण मिळवता येते. विविध प्रकारच्या नैसर्गिक पीक संवर्धकांचे निर्माण बीव्हीजी लाईफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. कीटकनाशक आणि नैसर्गिक पद्धतीने पीक संवर्धन करण्यासाठी हर्बल नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानातूनच किमान फवारणीतच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाल्याचा अनुभव आहे. यातून शेतकऱ्यांच्या अनेक यशोगाथा निर्माण झाल्या आहेत. शेवग्यासारख्या उत्पादनामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढले आहे, तर दुधासारखा शेतकऱ्यांचा जोडधंदा फायद्याचा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यामध्येही विविध उपाय योजलेले आहेत आणि त्यातही यश आलेले आहेत. हनुमंतराव गायकवाड आणि बीव्हीजीची वाटचाल खूपच प्रेरणादायी असून एखाद्या क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी हा एक आदर्शच आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 14 मध्ये बीव्हीजीची यशोगाथा या लेखाचे अभिवाचन ऐकले. आता पुढच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 15 मध्ये आपण बीव्हीजीचे पाठाचे विश्लेषण ऐकणार आहोत. धन्यवाद.